36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गंगापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये गप्पी मासेबाबत जनजागृती करण्यात आली आहे. डेंग्यू मलेरियाला रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले आहेत. पावसाळ्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढत असताना पिंपळगाव आरोग्यवर्धिनी केंद्र येथे आज गप्पी मासे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने गावातील नागरिकांना डासांची पैदास होणाऱ्या पाण्याच्या सांडपाण्याच्या टाक्यामध्ये हौद कुंड्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याचं महत्त्व पटवून देण्यात आलंय. गप्पी मासे डासांच्या आळ्या खात आल्यामुळे डासांची पैदास आपोआप थांबते, असे यावेळी आरोग्यसेवक जाधव यांनी सांगितलंय. प्रत्येक घरातील पाण्याच्या सांडपाण्याच्या टाकीत 4 ते 5 गप्पी मासे सोडा. आठवड्यातून एकदा टाकी स्वच्छ करा आणि पुन्हा मासे सोडा. आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. आरोग्यसेवक अशोक जाधव यांनी नागरिकांना मोफत गप्पी मासे वाटप केलंय. गावकऱ्यांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिलाय. या उपक्रमामुळे पिंपळगाव आणि परिसरामध्ये डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास आरोग्य विभागानं व्यक्त केलाय. पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ॲबॅकस परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी रायपूरचे पोलीस पाटील बाबासाहेब जाधव, आविष्कार पोलीस मित्र संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख धरमसिंग बिंबरोड, शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाल ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आलाय. दिवशी पिंपळगाव या ठिकाणी बाजार आहे आणि बाजार मंदिर म्हणजेच शासकीय दवाखाना पिंपळगाव येथे भेट दिली. प्रसंगी या ठिकाणी एक पाण्याचा हौद या ठिकाणी दिसला. येथील आरोग्य कर्मचारी जाधव साहेब या ठिकाणी आहेत. त्यांनी मुद्दामून आम्हाला या हौदाकडे आणलं आणि असं जर या ठिकाणी ओपन हौद कोणाकडे असेल परिसरामध्ये किंवा ओपन पाण्याच्या टाक्या असतील तर त्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी असल्यामुळे मच्छर वगैरे होण्याची शक्यता असते. डेंग्यूचा मच्छर या ठिकाणी तयार होण्याची शक्यता असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रोगराई पसरण्याची शक्यता असते. या हौदामध्ये त्यांनी गप्पी माशांचं पालन केलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा मच्छर किंवा डेंग्यूचा जीवाणू या ठिकाणी तयार होणार नाही. परिसरातील नागरिकांना जर या ठिकाणी या गप्पी माशांची आवश्यकता असेल तर जाधव साहेबांशी संपर्क साधून ते या ठिकाणाहून थोडेफार मासे नेऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे जीवाणू असतात, कीटाणू असतात, त्यांच्यापासून जो रोग होतो त्यापासून आपण प्रतिबंध या ठिकाणी करू शकतो. या कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी निश्चितपणे अभिनंदन या ठिकाणी करण्यासारखं आहे आणि हे छान वाटलं मला खूप. या ठिकाणी व्यवस्थित हजारो मासे या ठिकाणी या शाळेच्या मुख्याध्यापिका, सहशिक्षिका सर्वांचंच या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. एका खूप चांगल्या प्रोजेक्टला या ठिकाणी तुम्ही सहकार्य करत आहात. गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आपले सन्माननीय आमदार प्रशांतजी बंब साहेब यांनी जिल्हा परिषदच्या शाळा सुधारल्या पाहिजे, त्याचा शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे, यासाठी काही करता येईल का, या अनुषंगाने साहेबांनी 11 जानेवारी 2024 रोजी राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि सत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आपण या उपक्रमाचं उद्घाटन केलं आणि त्याला आपण इजाबन ॲबॅकस प्रशिक्षण उपक्रम असं नाव दिलं. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपण टप्प्याटप्प्याने शाळांची संख्या वाढवत शिक्षकांची संख्या वाढवत आपण या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला. मी अगोदरच या ठिकाणी 2018 पासून म्हणजे ॲबॅकसचे क्लासेस घेत असल्यामुळे माझ्याकडे त्या ॲबॅकसचं पूर्णपणे माहिती आणि त्याचं नॉलेज या ठिकाणी होतं. परंतु अशा प्रकारचं एक मोठ्या स्तरावरती ॲबॅकस कसं राबवता येईल किंवा याला कसं यश प्राप्त होईल यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत होतो. आणि मग साहेबांनी ही एक मला संधी दिली. मग या माध्यमातून जी सुरुवातीला 10 शिक्षकांची नियुक्ती केली, त्यानंतर पुन्हा अजून 10 शिक्षकांची नियुक्ती केली आणि आज रोजी आपल्याकडे 35 ॲबॅकसचे, जसे या ठिकाणी गवळी मॅडम आहेत, जाधव सर आहेत किंवा अजून आपले शिक्षक, अशा प्रकारचे 35 ॲबॅकस शिक्षक या पूर्ण प्रकल्पामध्ये काम करतात. आणि जशी पिंपळगावची शाळा आहे त्या प्रकारे 64 जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आज हा उपक्रम चालू आहे. आणि जसे आज या शाळेतले विद्यार्थी शिकत आहेत तर अशा प्रकारचे 7,000 विद्यार्थी आज आपण या ॲबॅकसमध्ये आणि पूर्णपणे मोफत. आता पालकांनाही लक्षात आलं असेल की आम्ही कुठेही तुमच्या पाल्याकडून किंवा तुमच्याकडून एकही रुपयासाठी घेतला नाही.
त्यासोबतच या 7,000 विद्यार्थ्यांचं संपूर्ण प्रकारचं त्यांचं जे साहित्य असेल तर ते साहित्य सुद्धा आम्ही साहेबांच्या माध्यम यासाठी घ्यायचं आहे. त्यासोबतच या उपक्रमाची यशस्वीता म्हणता येईल की मागच्या सातत्याने आतापर्यंत आम्ही 3 एक्झाम या ठिकाणी मुलांच्या दिल्या. 3 मराठवाडा विभागाच्या स्पर्धांमध्ये पहिल्याच वेळेस 2024ला आम्ही फक्त 55 विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 55 पैकी 19 विद्यार्थी आमच्या मराठवाड्यामध्ये टॉप राहिले. मागच्या वर्षी आम्ही 278 विद्यार्थ्यांना या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून घेऊन गेलो. तर त्यावेळेस 97 विद्यार्थी आमच्या मराठवाड्यामध्ये टॉप राहिले. आणि यावेळेस सांगायला आनंद वाटतो की साहेबांनी यावेळेस फार आग्रह केला, विनंती केली की मला जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी यायचे. कारण प्रत्येक शाळेला मुलं लिमिटेशन येत होतं. आता तुमच्याही शाळेमधून बघितलं फक्त 5 मुलांना संधी मिळाली. त्याप्रकारे या ठिकाणी अजूनही मुलांना संधी मिळायला पाहिजे होती, परंतु ते आम्हालाही शक्य नव्हतं. कारण एका मुलाचा या ठिकाणी या परीक्षेसाठीचा खर्च होता 1,500 रुपये. म्हणजे त्याचं जाणं येणं जसं या ठिकाणी त्यांची, तर अशा प्रत्येक म्हणजे मुलावरती जवळ सुमारे 1,500 रुपये खर्च होता. मलाही लक्षात येईल, मला सांगायला आनंद वाटतो की 19 जुलै रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या परीक्षा संपन्न झाल्या. आपले 400 विद्यार्थी होते आणि बाहेरचे इंग्रजी शाळा असतील, क्लासेस असतील, त्याचे सगळे मिळून 1,050 विद्यार्थी. म्हणजे आपल्या या 400 मुलांनी राहिलेले जे काही 650 विद्यार्थी होते खाजगी क्लासेसचे, तर त्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिट केली. म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्यापेक्षा ताकदवान लोकांशी कॉम्पिट करतो, स्पर्धा करतो, आणि ज्यावेळेस आपण आपल्या ऊर्जेने पूर्ण ताकदीने शक्तीने या ठिकाणी त्यांच्याशी लढतो आणि जेव्हा तो आपण विजय मिळवतो तर तो विजय खरंच कौतुकास्पद नाही. कारण आज काय केलं जातं की जिल्हा परिषदचे विद्यार्थी कमजोर आहेत, कमकुवत आहेत, ते स्पर्धेत टिकू शकत नाही, असा एक भ्रम निर्माण केलेला आहे. परंतु याच्या उलट या ठिकाणी मला असं वाटतं, कारण आपण सर्व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहोत, मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, मी उलट असं समजतो की जिल्हा परिषदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये अधिक ताकद आहे, अधिक ऊर्जा आहे, अधिक शक्ती आहे. फक्त त्यांना काय गरज आहे तर योग्य मार्गदर्शन करण्याची, त्यांना दिशा देण्याची आणि त्यांच्या पाठीवरती थाप देण्याची. हे जर या ठिकाणी आपण जर करू शकतो तर नक्कीच या ठिकाणी हे विद्यार्थी गुणवान ठरतील. आणि याचं उदाहरण ही तुमचीच पिंपळगावची शाळा आहे. कारण मॅडमच्या माध्यमातून फक्त 5 विद्यार्थी सहभागी झाले आणि 5चे 5 विद्यार्थी 5ही म्हणजे 100% तुमचं ठिकाण या ठिकाणी आलेलं आहे. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी धरमसिंग बिमरोड, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.